आज आपण इथे हे ब्लाऊजचे माप आहे, ह्या ब्लाऊजच्या मापाच्या बाहीवरून आपण इथे बाहीची कटिंग करणार आहोत. तर आता याला घडी कशी करायची असते हे बघा. हा असा कपडा ठेवायचा, आतमध्ये सरळ आहे आणि हा वरती उलट आहे. हा उलट असून हे झाली डबल घडी. आता घडी आपली ही अशी ठेवायची. कधी पण आपण बाही कटिंग करतो तेव्हा ही बंद बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आणि खुल्ली बाजू समोरच्या बाजूला ठेवायची. अशी आपल्याला ह्या ब्लाऊजची घडी टाकायची आहे, म्हणजे ब्लाऊजच्या बाहीची घडी टाकायची. आणि नंतर यावरती हलकीशी इस्त्री करून यावरती आपल्याला अशा रीतीने ही घडी केली आपण. आता इथे बघा अर्धा इंच आपल्याला इथे आपण, कारण इथे कशी किनारी आपली अर्धा इंचाचीच आहे. आता किनारी अर्धाच इंचाची आहे म्हणून आपल्याला इथून बाहीची सुरुवात करायची आहे. कारण आपण इथे 1 इंच जागा सोडली तर आपली ही जी बॉर्डर आहे सिलाईमध्ये जाईल, म्हणून आपल्याला इथे पर्याय नाही. इथे खाली आपल्याला वेगळी पट्टी जॉईन करायची. म्हणून इथे आपल्याला इथूनच बाहीचे लांबीचे माप घ्यायचे असते. आता ही बाहीची लांबी किती आहे? आता एवढी ही बाहीची लांबी जी आहे. आता याचे माप कसे घ्यायचे असते? आता ही 4.5ची बाही आहे, तर इथून 4.5 घ्यायचे असे इथपर्यंत. आता ही रेडी झाली तर अर्धा इंच वरच्या बाजूने निशाण करायची. आता हे झालं एवढं. आता लांबी टाकली आपण, नंतर आपल्याला हे माप मोजायचे आहे. कारण बऱ्याच कस्टमरला कसे असते, हा जो खालचा भाग आहे हा एवढाच पाहिजे रेडी, म्हणून आपला हा रेडी किती आहे? 2.25 इंच. आता हा रेडी आहे 2.25 इंच, तो आपल्याला कुठून घ्यायचा? इथून घ्यायचा 2.25 इंच. आता एवढा रेडी आहे तर अर्धा इंच शिलाईची जागा आणि नंतर इथून ही लाईन अशी करायची. म्हणजे आपले हे जे आहे एवढे माप कॅप हाईट निघेल्याची 2.5 इंच. आता इथे घ्यायचं 1.75 आणि 0.75. आता एवढं टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली गोलाई घ्यायची आहे. आता ही गोलाई आहे, ही गोलाई किती आहे? आता ही पूर्ण गोलाई आहे 5.75 आहे. तर 5.75 आपल्याला इथे घ्यायचे असे इथपर्यंत आणि 1.50 सिलाई मार्जिन घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला आता हा जो राऊंड आहे म्हणजे ही पूर्ण गोलाई आहे. आता ही पूर्ण गोलाई घ्यायची आहे. आता ही पूर्ण गोलाई किती आहे याची? इथे गोलाई आहे 7.25 इंच आणि आपला हा जो फर्मा जो आहे हा 34चा आहे. आता 34च्या मापाचा जो फर्मा असतो त्याचा राऊंड आहे, त्याची अप्पर चेस्ट आहे, ह्या ब्लाऊजच्या मापाची अप्पर चेस्ट याची 33 आहे आणि 33चा राऊंड किती आहे? 7.25 येतो. म्हणजे आपल्याला इथे 7.25 ही राऊंड टाकायचा आहे इथे एवढा. आता एवढा घेतला. आता इथे जे आहे आपल्याला जॉईंट लावावं लागते. आता इथे जॉईंट लावायचं आहे, पण तरी आपल्याला निशाण आपल्याला असे करून घ्यायचे आधी. आणि इथून 1.5 इंच तर आला आहे आपला. आणि इथे स्केलने हा आकार असा द्यायचा आहे, म्हणजे एवढा आपल्याला जॉईंट लावायचा आहे. तो आपण जॉईंट पण लावू, पण आधी आपल्याला हे स्केलने ही समोरची गोलाई आहे आणि ही मागची गोलाई आहे अशा रीतीने ही गोलाई करून घ्यायची. आता हे झाल्यानंतर याला कटिंग करून घ्यायचं. आता बघा आपण इथे, आणि हा जो भाग आहे आपला ह्या साईडचा एवढाच कटिंग होईल आणि इथे ही किनारी आहे अशा रीतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे. आणि इथे सेंटरचं कटचे निशाण करायचे आहे. आता नंतर इथे कटचे निशाण करायचे आहे, इथे कटचे निशाण करायचे. नंतर हे 2 भाग काढून घ्यायचे आणि हा समोरचा राऊंड आहे हा असा कटिंग करायचा आहे. आणि इथे ओळखण्यासाठी ही समोरची बाजू आहे अशी हे निशाण करायचे. आता आपल्याला काय करायचं? इथे जॉईंट लावायचं आहे. आता हा जॉईंट 2 मिनिट बॅक करते. आता इथे हा जॉईंट लावायचा आहे. आता ही साईडची आपला हा कापड उरलेला होता. आता इथे जॉईंट लावताना काय करायचे असते? ह्या बाजूने जॉईंट लावू आपण आधी. तर इथे असा फेमिकॉल घ्यायचा. आता करताना आपण जेव्हा हे ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपल्याला सिलाई जरी नाही मारली तरी चालेल. सध्या आपण इथे असा फेमिकॉल लावू आणि यावरती हलकीशी इस्त्री करून घ्यायची आणि इथे असा हा जो कापड आहे असा करून घ्यायचा आहे. आणि इथून 1.5 इंच मोजून घ्यायचे, कारण आपण इथे कटचे निशाण केले. हे आपलं इथे 1.5 इंच झाले असा एवढा, म्हणजे आपल्याला एवढाच जॉईंट पाहिजे होता असा, है ना. आणि ह्या झाला एकीकडचा जॉईंट. नंतर तुम्ही मशीनवर शिलाई कराल तेव्हा यावरती शिलाई करून घ्यायची. आता दुसरी बाजू आहे, ह्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असाच जॉईंट लावायचा आहे.
आता जॉईंट लावताना तुम्हाला इथे ही जी किनारी आहे बॉर्डर, ही बॉर्डर अशी एका लाईनमध्ये आली पाहिजे, याचे लक्ष ठेवायचे. आणि नंतर याच्या मापाने हे कटिंग करून घ्यायचे असे. बघा आपण आता एकीकडनं असा हा जॉईंट लावून घेतला. आता आला बरोबर. हां, आता अशाच रीतीने हा दुसरा जॉईंट सुद्धा लावून घ्यायचा आहे. आणि याचे मी आधीच 2 भाग करून घेते. आणि इथे सुद्धा अशा रीतीने हे जॉईंट लावून देते असं. आणि नंतर हा असा अर्धा इंच आपल्याला यावरती असा इस्त्री करून घ्यायची आहे. नंतर याला सुद्धा आपल्याला अशीच इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे शिलाईचा भाग असा आतमध्ये जाईल. आता इथे आपण जॉईंट लावला, नंतर ह्या भागाला असे करायचे. किंवा आपण इथून इथे आपण हे कटचे निशाण केले होते, इथून 1.5 इंचावरती निशाण करून घ्यायचे आहे असे. आणि इथून अशा रीतीने हा आकार कट करायचा आहे. आता अशा रीतीने आपला जर कापड कमी पडत असेल तर ही बॉर्डर आहे, उरलेली बॉर्डर होती, आपण अशा रीतीने याला हा बॉर्डरचा जॉईंट लावलेला आहे इथे. आणि आपल्या अशा रीतीने आपण पूर्ण ही 4.5 इंचाची बाही पूर्ण इथे तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.